सत्तांतरानंतर शिवसेनेचं पहिलंच महाअधिवेशन कोल्हापुरात होत आहे। नेमकं हे अधिवेशन कसं असणार आहे, त्याची रूपरेखा कशी असणार आहेत, माझ्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी योगेश कदम जे आहेत। योगेशजी, पहिल्यांदाच या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाअधिवेशन होत आहे शिवसेनेचं, नेमकी याची रूपरेषा कशी असणार आहे? वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालत असताना संघटनात्मक बांधणी, येणाऱ्या लोकसभेच्या विधानसभेच्या सर्व निवडणुका आणि काही महत्त्वाचे ठराव हे या अधिवेशनामध्ये पारित केले जातील। पण प्रामुख्याने गेल्या 1.5 वर्षामध्ये शेवटी शिवसेना पक्षामध्ये मी फूट पडले असं म्हणणार नाही, परंतु जो काही वातावरण महाराष्ट्रामध्ये निर्माण झालं होतं त्याच्यामध्ये ठाकरे गटाकडून जे काही खोटे दावे करून शिवसैनिकांना संभ्रमात आणण्याचा प्रयत्न केला जातो, अशा वेळेला देखील मजबूतीने संघटना बांधली जाते। ती ताकद अजून वाढली पाहिजे। तळागाळापर्यंत, प्रत्येक गावातील शाखेपर्यंत आपले सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी ही भूमिका का घेतली ही पोचलेली आहे, परंतु आता आपल्या पुढे कशी वाटचाल करायची आहे त्या दृष्टीने आजचं हे अधिवेशन महत्त्वाचं असं मी समजतो। आणि नक्कीच तरुणांसाठी, मोठ्या वर्गामध्ये तरुण हा आमच्यासोबत जोडला गेलेला असताना त्यांना मार्गदर्शन, त्यांना एक पुन्हा एकदा उजळणी असं म्हणायला हरकत नाही। आणि नेत्यांचं मार्गदर्शन असेल, आणि शेवटी रामदास भाईंसारखे नेते आहेत, गजानन कीर्तिकर साहेबांसारखे नेते आहेत, ज्यांनी वंदनीय बाळासाहेबांचा उजवा हात म्हणून काम केलेलं आहे। असे अनुभव जेव्हा व्यासपीठावरून आम्हाला जेव्हा तरुणांच्या कानावरती येतील तेव्हा नक्कीच एक चांगली उजळणी होईल आणि पुन्हा एकदा नवीन ऊर्जेने आम्ही काम करू, म्हणून हे अधिवेशन महत्त्वाचं आहे। दुसरीकडे शिवसेनेचं अधिवेशन जे होतं त्यामध्ये अनेक ठराव हे देखील पारित केले जातात। 2 ठराव याची माहिती आम्हाला मिळालेली आहे, ते म्हणजे एक शिवसंकल्प पुरस्कार एक असणार आहेत आणि दुसरीकडे राम मंदिरानिमित्त अभिनंदनाचा पुरस्कार असणार असल्याची माहिती देखील मिळते। नाही, ठरावाच्या बाबतीमध्ये मला अधिवेशनाच्या अगोदर काही सांगता येणार नाही, परंतु नक्कीच प्रेरणा देणारे आणि राम मंदिर हे उभं राहिलं, अर्थातच तो ठराव असला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि तो अभिनंदनाचा ठराव नक्कीच असेल अशी आमची अपेक्षा आहे। परंतु ठराव तर होतीलच, पण मला वाटतं ह्या अधिवेशनामध्ये आम्ही जास्त जे आमचं सगळं तरुणांचं जे लक्ष आहे ते म्हणजे सन्माननीय शिंदे साहेबांचं मार्गदर्शन आणि पुढची वाटचाल ही कशी असणार आहे। लोकसभेच्या निवडणुका येत आहेत, विधानसभेच्या निवडणुका येत आहेत, अशा निवडणुकीच्या तोंडावरती होणारं अधिवेशन हे महत्त्वाचं आहे आणि मार्गदर्शन करत असताना पुढची आमची वाटचाल कशी आहे हे आमच्यासाठी जास्त महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी अनेक अधिवेशनं अशी झालेली असतील किंवा त्यामध्ये अशा काही तांत्रिक गोष्टी यावेळी अशा घेण्यात आल्या होत्या का, जी या पहिल्यांदाच आम्हाला मिळतात? ज्या पद्धतीने निवडणूक प्रक्रिया असेल किंवा स्वतंत्र पद्धतीने आपण कसं पक्ष संघटना बांधायची याची माहिती असेल, याआधी कधी झालं आहे का? मला वाटतं ज्यावेळेला चिन्हाचा आणि पक्षाचा ज्यावेळेला निर्णय झाला, किंबहुना काही दिवसांपूर्वी ज्यावेळेस सन्माननीय राहुलजी नार्वेकर यांनी जो निर्णय दिला, त्या निर्णयामध्ये शिवसेनेची संघटना, संविधान ह्याला जास्त महत्त्व दिलं गेलं। त्या दृष्टीने देखील आजचं अधिवेशन हे अतिशय महत्त्वाचं आहे। अधिवेशन तुम्ही घेत असताना त्याच्यामध्ये ठराव कशा पद्धतीने मांडले पाहिजेत, त्यामध्ये नेत्यांची निवड वगैरे आज करायची नसावी, परंतु अधिवेशन घेत असताना त्यामध्ये कसा प्रोटोकॉल पाळला पाहिजे, शेवटी शिवसेनेचं संविधान आहे, तर मला वाटतं त्या दृष्टीने आजचं हे अधिवेशन पार पाडलं जाईल। ह्यापूर्वी अधिवेशनं फक्त एकच व्यक्ती चालवायचे, हम करे सो कायदा अशा पद्धतीने चालवायचे, तशा पद्धतीने आजचं अधिवेशन नसेल। वंदनीय बाळासाहेबांनी जी शिवसेना संघटना उभी केली, ती संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक घटकाला शिवसेनेमधल्या प्रत्येक शाखाप्रमुख असतील, उपशाखाप्रमुख असतील, गटप्रमुख, बूथप्रमुख हा आमचा पाया आहे, तो मजबूतीवरती जास्त लक्ष दिलं जाईल। येणारी लोकसभा निवडणुका आहेत, विधानसभा निवडणुका आहेत, या पार्श्वभूमीवरती पक्षाकडनं काय अपेक्षित, कशा पद्धतीने काम होणं अपेक्षित वाटतं? नाही बघा, शेवटी निवडणुका जिंकलो तर सत्तेमध्ये येता येतं, सत्तेमध्ये आलो तर लोकांची कामं होतात, म्हणून जिंकण्याच्या दृष्टीने जे काही करावं लागेल ते केलं जाईल आणि त्या दृष्टीने अधिवेशनामध्ये त्याच्यामध्ये जे काही संदेश दिले जातील किंवा आदेश दिले जातील त्याचं पालन केलं जाईल। सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर दीपक जैतापकरसह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।